तर रामराम मंडळी, मी निलेश लोखंडे आणि माझा हा यूट्यूबचा पहिलाच म्हणला तर चालेल ब्लॉग. तर लय दिवस झालं मी यूट्यूबवर ब्लॉग टाकला नव्हता लॉंग. आणि मी महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्हा त्यात सांगोला तालुक्यातील एकतपूर गावात राहतो. आणि विषय आजचा असाच आहे की माझ्या डोक्यात 2 दिवस झालं मला रात्री झोप लागली नाही. माझ्या डोक्यात एकच विषय आहे की मी फुल टाईम यूट्यूब आणि इंस्टाग्राम करून अर्निंग करू शकतो का. थोड अरे ह्याच्यात धर फोड जोरात जरा जीव आहे का नाही. आडवा फोड. राहू दे शुभ्रा. हे आहे आमचं आटल्यालं चिंचोली तलाव. पाणी कमी झाले आणि आम्ही बघायला आलो. काय झालं? काय शंका आहे दुसरं काय? कशाला? भाऊ काय गावलं? मोती असतात. मोती? अयो घरी गेल्यावर फोडून बघू. हा फोडल्यावर आम्ही व्हिडिओ करायचा. मोती खुडक लवकर. ओ हे मोती हाय बघू. हा ते दाख दे घे. हा उघड उघड ते. देवाचा बाबा राहतो. एक मेलेला मासा दिसला. येत नाही रा आता मेलाय. आम्हाला एक खेकडा भेटला. अयो पण हे मी आलाय की शुभ्रा. पप्पा आपण त्याला पाणी टाकायची तर ते बघूया. बरं बघू थांब. टाका. तरंगा लागलाय पण मी आलाय. आता सध्या आपण मिडल ऑफ द चिंचोली तलाव म्हणजे एकदम मध्यभागी आपण चिंचोली तलावाच्या. हे पाणी भरलं असलं ना आपल्याला इथे यायला पण आलं नसतं. आता उन्हाळ्यामुळे पाणी कमी झाले त्यामुळे आपण एवढ्या मिडल मध्ये येऊ शकतो. पाणी कमी झाले मग असं दिसत होतं. मासं काय दिसलं नाही. एक मेलेला मासा आणि एक मेलेला खेकडा तेवढा दिसला. आता बघू अजून इकडे जाऊया. इकडे काय काय दिसते बघू. चला टेक्नॉलॉजी चला. खेकडाचा बिळा येईल बाहेर खेकडा. काय करा त्याला. अयो इथं कसला मोठा आहे बघा इथं. ह्याची इंच असला ना. पप्पा खेकडाच्या आणि गोष्टीमध्ये आम्ही लय लांब. तर मला छोटीला दिसलं. दगड कुठं चालला बघा आपला. आम्हाला अजून काय काय हुलं असतं पण घरनं फोन आल्यामुळे आता घरी आम्ही लवकर चालू. तरी बी बघू अजून एकदा आलो का बघू का अजून काय गावते का. जिवंत मासा गावते का बघू. जिवंत खेकडा गावते बघू. येऊ काय गुगल काय या. आणि विषय आजचा असाच आहे की माझ्या डोक्यात 2 दिवस झालं मला रात्री झोप लागली नाही. माझ्या डोक्यात एकच विषय आहे की मी फुल टाईम यूट्यूब आणि इंस्टाग्राम करून अर्निंग करू शकतो का. यात माझं कन्फ्युजन खूप वाढले कारण माझं इंस्टाग्रामला थोडं कमी 4000च्या आसपास फॉलोअर झालेत आणि मला आता 1-2 प्रमोशन पण मिळायला लागलेले आहेत. पण माझं एकच आहे की मला आता म्हणजे इतर जॉब वगैरे माझं सध्या दुकान आहे. दुकानात अर्निंग थोडं कमीच आहे. त्या हिशोबाने माझं डोकं चाललं नाही काय करावं की फुल टाईम यूट्यूब आणि इंस्टाग्राम करून अर्निंग करू का ह्या जॉबमधून वेळ
कारण दुसरं काय नाही, त्यातनं मला वेळ मिळत नाही. म्हणजे आता मी युट्यूबचं व्हिडिओ न टाकण्याचं एक कारणच ते होतं की मी एडिटिंगला वगैरे बसलो का कामं यायची, आणि प्रॉपर कामं येणं काय वाईट नाही, पण ते कामं पूर्ण बी होत नव्हतं. म्हणजे निम्म्यातनंच काम माघारी जाणं, काम न पूर्ण होणं, वेळ जाणं, पैसा तर मिळतच नव्हता. त्यामुळे माझ्या डोक्यात लय दिवस झालं होतं, पण आता मला कळेना काय करावं. बघू आता पुढचं पुढं पुढचा हे व्हिडिओ पडला, म्हणजे अपलोड केला, तिथं अजून मला मेडसिंगीला जायचं आहे. तिथं मॅचेस आहेत, सूर्योदय चषक, त्याचा पण कव्हर करायचा आहे आपल्याला. बघू काय होतंय. पण माझा मुद्दा लक्षात आला का तुम्हाला? लक्षात ठेवा. चला बघा काय म्हणणं आहे माझं कळलं. कोणा एक्सपर्ट असेल तर, कोणाला व्हिडिओ मिळाला तर मला सांगा, काय करू मी. चला.